सरीवर सरी नावाचा माझा एक चित्रपट होता. त्याच्यामध्ये त्यावेळेला म्हणजे आता हे ऐकून लोकांना पटणार नाही, पण त्यावेळेला खूप बोल्ड भूमिका होती आणि कपडेही मी तसे घातले होते त्यात. तेव्हा आजूबाजूला आपल्या मराठीमध्ये तसे कपडे घातले नाही जायचे. नव्हतं. त्यामुळे ते थोडंसं बोल्ड पाऊल होतं. पण मी काम करताना आईबाबांनी कधीच मला काहीच म्हटलं नाही. मी विचारलंही नाही की तू काय घालतेस का काय. सिनेमा आल्यानंतर त्यांना आवडला. त्यात मी कमी कपडे घातले होते तरीही त्यांचं काही की सिनेमासाठी तू काहीतरी आणि तू काम छान केलंस, तू ती व्यक्तिरेखा छान केलीस. पण त्यानंतर मला एका अवॉर्ड फंक्शनला नॉमिनेशन होतं. तेव्हा मी असं खूप काय म्हणतो आपण जवळजवळ स्ट्रॅपलेस आणि असा ब्लाऊज वगैरे आणि अशी खूप मॉडर्न त्यावेळेला तयार झाले होते. तर तेव्हा आईने मला सांगितलं होतं की तू भूमिका करत असताना तू त्या भूमिकेसाठी काय करायचं काय नाही ते झोकून देऊन काम करणं हे मी मान्य करते, पण मधुरा वेलणकर म्हणून तू कसं असावंस हे तू ठरवायचंयस. याचा विचार करून ते तू ठरव आणि ते तू म्हणजे तुला पटेल ते, पण ते तू पुढे कंटिन्यू कर. तर मला त्यावेळेला असं पहिलं पटकन एकदम जमिनीवर मी आले की आपल्याला असं वाटतं की आपण काही करू शकतो. तर अभिनेत्री म्हणून आपण काही करू शकलो पाहिजे.